रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील। काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते शिवसेनेचाच प्रचार करतील असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। सांगलीमध्ये खासदार राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। महाविकास आघाडीच्या चर्चेतून प्रश्न सुटेल याबाबत 2 दिवसात काँग्रेसच्या हायकमांडकडूनही त्याबाबतची घोषणा केली जाईल। मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे। एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात। माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे। याबाबत विश्वजित कदम यांच्याबरोबर सुद्धा माझं फोनवर बोलणं झालंय अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली आहे। गिरीश महाजन हेच मुंगेरी लाल आहेत। त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे। जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी। बेळगावमधील नेहमी भाजपकडून एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो। मराठी माणसांचं संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणं गरजेचं आहे असंही खासदार राऊत यांनी यावेळी सांगितलं। लोकसभेच्या 2 टर्ममध्ये केलेल्या कामांवरच पक्षाने मला उमेदवारी दिली आहे, त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याची टीका खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे। 18 एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। संजय काका पाटील म्हणाले, भाजप नेत्यांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे। दुसऱ्या यादीतच माझी उमेदवारी जाहीर केली आहे। मी निवडणुकीपुरतीच धामधूम करायची माझी प्रवृत्ती नाही। सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिल्याने मला कोणतीही धावपळ करण्याची गरज नाही। राऊतांनी सांगलीत इथं येऊन सल्लोख्याने प्रश्न सोडवायला हवे होते, मात्र त्यांनी जी भाषा वापरली ती डिवचण्याची होती, त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटेल असे वाटत नाही। राज्यस्तरावर काम करताना भान ठेवून बोलावं लागतं। उचलली जीभ लावली टाळायला या भाषा सगळ्यांना करता येतात। जिल्ह्यात आल्यानंतर माझ्या कामाचं प्रगती पुस्तक वाचलं असतं तर त्यांचं बोलायचं धाडस झालं नसतं। राजकारणाची भाषा वापरण्यासाठी ते आले होते। मैदान सुरू झाल्यानंतर राऊतांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह दिली जातील। माझ्या कामाचे मूल्यमापन करतात तो माझा पक्ष आणि माझी जनता आहे। माझे मूल्यमापन करण्यापेक्षा त्यांच्या पक्षातील नेत्यांचं मूल्यमापन करावं असं प्रत्युत्तर दिले। दरम्यान सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या संयुक्त प्रचारासाठी एप्रिल अखेरीस सांगलीत जाहीर सभा होणार असल्याचंही संजय काका पाटील यांनी सांगितलं। सध्या जोरदार राजकीय गडबड सुरू आहे। या गडबडीत सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला यायचा योग जुळून आलाय। येता येईल की नाही याचं टेन्शन होतं, पण आम्ही आज राजकीय सुट्टी घेतली आहे। उद्या काहीतरी निर्णय होईल, आम्ही टेन्शन घेत नाही असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केले। सांगलीतील पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त दावत ए इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। यावेळी ते बोलत होते। दरम्यान या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते। सध्या रमजान महिना सुरू आहे। अनेक मुस्लिम बांधव रमजानचा उपवास धरतात। अशातच लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे। सांगलीतील बदाम चौक येथील गुलकंद ग्राउंड येथे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह अनेक नेते सहभागी झालेत। या कार्यक्रमात बोलताना विशाल पाटील म्हणाले, राजकीय गडबडीत सुद्धा हा योग जुळून आणलाय। येता येईल की नाही असंही आमच्या दोघांचं टेन्शन होतं, पण आज आम्ही राजकीय सुट्टी घेतली। उद्या काहीतरी होईल, पण आम्ही टेन्शन घेत नाही, कारण काही जरी झालं तर तुम्ही आमच्या पाठीशी असता असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। कानडवाडी येथील सुताच्या गोडाऊनला आज सकाळी 7:30च्या दरम्यान भीषण आग लागली। ही आग इतकी भीषण होती की जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून आगीचे धुराचे लोट हवेत दिसत होते। या आगीत मशिनरी, सुताचा कच्चा माल जळून खाक होऊन कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। रात्री उशिरापर्यंत मशिनरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलंय। आग विझवण्यासाठी सांगली महापालिकेचे 3, तासगाव नगरपालिकेचा 1 अग्निशामक बंब, MIDC मधील 1 अशा 5 अग्निशामक बंबाद्वारे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी टँकरने वॉटर टँकरही वापरण्यात येतात। कानडवाडी येथे भाड्याच्या 1 एकर जागेत उद्योजक सूरज मालू यांचे श्रीवर्धन कॉर्पोरेशन सुताचं गोडाऊन आहे। या गोडाऊनमध्ये पाठीमागील बाजूस सकाळी मशिनरीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीची ठिणगी सुतावर पडताच आगीने पेट घेतला।
आतील कामगारांनी गोदामातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे आतील कामगारांना बाहेर येणं अवघड झालं होतं. बाहेरील कामगारांच्या आणि स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी गोदामाच्या पुढील दरवाजाचं कुलूप तोडून कसेबसे आतील 13 कामगारांना बाहेर काढलं. गोडाऊनच्या चारही बाजूने अग्निशामक बंबाच्या सहाय्याने जवानांनी आग आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनी सायंकाळी आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. मिरज तालुक्यातील अंकली फाटा येथे भरधाव वेगात येणारा टेम्पो पोलिसांनी शिताफीने पकडून जिल्ह्यात अवैध वाहतूक होणारा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केलाय. या प्रकरणी ट्रक चालकासह दोघांना अटक केली असून त्याच्याकडून एकूण 21,81,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सांगली ग्रामीण पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान सदरची कारवाई शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास केली. या प्रकरणी सलीम मुजावर आणि इर्शाद मुलानी या दोघांवर गुन्हा दाखल केला असून यातील असलम सलीम मुजावर याला अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस आणि मिरज तालुक्यातील अंकली फाटा येथे आंतरजिल्हा चेकपोस्ट लावण्यात आला आहे. शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास संशयित चालक असलम मुजावर हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड हा ट्रक भरधाव वेगात कोल्हापूरहून सांगलीकडे येत होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता चालक मुजावर याने न थांबता भरधाव वेगात ट्रक पुढे घेऊन याला. यावेळी पोलिसांना संशय आल्याने ट्रकचा पाठलाग करून त्याला पकडलं. यावेळी चालक मुजावर याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा ट्रक हा इर्शाद मुलानी याचा असल्याचं सांगितलं. यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 14 लाखांचा गुटखा आणि 7 लाखांचा ट्रक असा एकूण 21,81,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कडेगाव येथील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी आणि मोठी आर्थिक हानी झाली नाही. तरी तरुणांच्या आणि पोलीस आणि बँक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शिक्षक बँकेच्या बाहेर रस्त्यावरील बाकावर समीर इनामदार, नईम पटेल, अरबाज पटेल, सज्जाक पटेल व सादिक पिरजादे हे तरुण मंडळी बसली होती. यावेळी अचानक बँकेच्या बंद शटरमधून धूर येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी या संबंधित तरुणांनी तातडीने पोलिसांना आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पोलीस आणि बँकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं तेव्हा शटर बंद होते त्याचं कुलूप कर्मचारी आणि पोलिसांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने तोडून काढले असता मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बाहेर पडू लागल्या. दरम्यान यावेळी लोकांची मोठी प्रमाणात गर्दी झाली होती. युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. पाण्याच्या बादल्या भरून आगीवर मारा करण्यात आला. तब्बल 1 ते 1.5 तासानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित आणि मोठी आर्थिक हानी झाली नाही. ज्ञानसाधना शिक्षण संस्था संचलित आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्राचे उद्घाटन मंगळवारी होणार असल्याची माहिती डॉक्टर मोहन पाटील व डॉक्टर शीतल बने यांनी दिली आहे. उगार शुगरच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राधिकाताई शिरगावकर यांच्या हस्ते होईल. डॉक्टर पाटील म्हणाले, आजारामुळे अथवा अपघातामुळे परावलंबित्व आलेली वृद्ध व्यक्ती घरी झोपून असतात. त्यांना सातत्याने नर्सिंग सेवेची गरज असते. तसेच त्यांना कुणीतरी सोबत असण्याची आवश्यकता असते. ही गरज पाहून सामाजिक बांधिलकी म्हणून हे वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र सुरू होते. डॉक्टर बने म्हणाले, आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्राच्या माध्यमातून गेले काही वर्ष घरपोच नर्सिंग सेवा आणि रुग्णोपयोगी वैद्यकीय साहित्य पुरवठा असे उपक्रम राबवले जातात. या काळात समाजाची गरज म्हणून एखादे नर्सिंग होम सुरू करण्याची गरज भासू लागली. त्यातून हे 30 बेडचं सुसज्ज नर्सिंग होम सुरू करत आहोत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट किशोर लुल्ला असून डॉक्टर वामन घोडके, नंदा झाडबुके उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉक्टर नीलम बने, बजरंग बने, पुष्पा बने, शीतल कोरे उपस्थित होते. जिल्हा परिषद राबवत असलेल्या प्लास्टिक निर्मूलन दिवसच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी जिल्ह्यात 2 टन प्लास्टिक संकलित करून त्याचं व्यवस्थापन करण्यात आले. अभियानातून आजपर्यंत 10 टन प्लास्टिक संकलित करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावात सदर अभियान यशस्वीपणे राबवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी प्लास्टिक निर्मूलन दिवस राबवण्यात येत आहे. 2 मार्चला अभियानाची सुरुवात झाली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी सातत्य कायम ठेवून अभियान राबवण्यात आले. तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन किरण सायमोते यांनी अभियानात सहभागी होत प्लास्टिक निर्मूलन केलेलं आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी कौलापूर येथे सहभाग घेतला. सकाळी शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी प्रभात फेरी काढली. घरोघरी जाऊन प्लास्टिक जमा केले. तसेच प्लास्टिकचा वापर बंद करणे, पुनर्वापर आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली. या अभियानात जमा झालेले प्लास्टिक एकत्रित करून घेण्यात आले. हे प्लास्टिक खरेदी करणाऱ्यांना प्रक्रिया करण्यासाठी देण्यात येईल.